हॅलो गायस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गायस, आज संडे आहे आणि आम्ही आज संडे राईडला निघालो आहे. सर्व मित्र वगैरे आहेत माझे आज. आणि लास्ट संडेला एका मित्राने नवीन गाडी घेतली, तर तो सुद्धा बोलत होता फिरायला जाऊया म्हणून. तर आत्ता आम्ही सर्व एक 7-8 जण आहोत वाटतं. तर मग राजापूरला दूधपापेश्वर म्हणून मंदिर आहे, तर पहिले तिथे मंदिरात जाणार आहोत. आणि तिथून झालं की मग तिथेच राजापूर ओणीमध्ये एक वॉटरफॉल आहे, सवतकडा म्हणून. तर त्या वॉटरफॉलला सुद्धा जाणार आहोत. तर चला मग, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत असेच व्लॉगमध्ये बनून राहा आणि आम्ही कसं कसं एन्जॉय करतो आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल. तो मित्र आला आहे, तो मग पुढे गेला आहे, त्याचं एक काम होतं. तर त्याला म्हटलं पुढे होऊन ते देऊन येतो, म्हणजे दुकानात त्याचे एक सामान द्यायचं होतं, तर ते द्यायला तो गेला आता. बाकीचे तर काय कॉल उचलत नाहीत, ऑन द वे आहेत वाटतं सर्व. तर आता सगळे एकत्र येईपर्यंत कॉल येत राहतील सारखे सारखे, त्याच्यामुळे मग आता ग्लव्स काढून ठेवले. पुढे एकत्र भेटल्यानंतरच मग ग्लव्स घालेन, कारण का मोबाईल ऑपरेट करायला जमत नाही लगेच ग्लव्समध्ये. रांडेच्या काढ तरी चुती असाला. तर काय, आता आम्ही सगळे एकत्र भेटलो आहेत. झरी विनायक मंदिराचे ते आम्ही आलेले आहे. हा आहे शुभम, यानेच आता गेल्या रविवारी नवीन गाडी घेतली. त्याच्यानंतर हा इथे सन्मान पेडणेकर, हा पाड्यार प्रफुल्ल, हा प्रसाद गणेश गोताड उर्फ ना बाबू बाबू, आणि हा आहे आमचा चेतन शीतपांचा वाघ. अरे वाघा बघ रे इकडे, हा बघा 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 कसा दिसतोय आमचा चिकना पोर. पोराला मी पोरगी शोधतोय, कुठे माहितीत असली तर सांगा. हे हेल्मेट घाल रे. हे काय विषय, कोणाची गाडी नाही आहे? चेतून गाडी नाही आणला नाही.
फक्त पुढचा टायर साफ गेलेला आहे. हा स्लो याला पण गाडी हे होते डायरेक्ट सांगतोय. तर काय सगळे निघालेले आहेत. चला तर मी पाड्यारची गाडी चालवायला घेतली. चेतू माझी गाडी चालवतोय. माझे 4 गेअर तुझा टॉप स्पीड हो चल. तर R15 मध्ये पेट्रोल टाकायचं होतं म्हणून थांबलो होतो. आता आपला गोळपचा जो पेट्रोल पंप आहे तिथे पेट्रोल भरून निघालो आम्ही पुढे. आरसा सेट करायला जात होतो मी. हा आता आधी आम्ही नाश्ता करणार आहेत. ते पावसला पोचलो आहे. पावसला सुर्वे म्हणून आहेत, त्यांच्याकडे वडापाव वगैरे चांगले भेटतात. तर तिथे जाऊन आधी नाश्ता करू आम्ही. या चल इथे ये. तर
लावा असे ते इकडे इकडे. तर काय आम्ही गावखडी ब्रिजवरती आमच्या पोचलो आहे. या साईडला बघूच शकता सुरूचं पण वगैरे आणि इथे दर्गा आहे. तर काय आता आम्ही गावखडी ब्रिजवरती फोटोशूट करायला थांबलोय. थोडा एक वाजले इथे रे. ते बघा इथे सगळं आमचा लाईनअप आहे. प्रत्येक जण जो जो तो जो तो आपापले फोटो काढून घेतो आता इथे. मी फोटो एक पण आला अरे तो काढते पडलेलं नको मला. तर आज आम्ही प्रसादला फोटोग्राफर केलेला आहे. आणि ए पाड्यार, आपण आज रिझाईन दिलेला आहे ना आजच्या दिवसासाठी फोटोग्राफीसाठी. तर गाईज आता आम्ही ब्रिजवरून फोटोशूट वगैरे करून पुढे जातो. आता वाजलेत भरपूर कारण का आम्हाला परत वॉटरफॉलला सुद्धा जायचं राजापूरलाच. तर काय आता मी FZ वरती आलो आहे. सन्मानला माझी गाडी दिली आहे. हा काय गाड काय मारतो आले नाही माहित कोणाला. म्हणून पाठी घेतली मी. एक जाईल तिकडे बसेल एक. ह्याची बसणार नाही रे ते. हा 3 बसतील. एक घासून लाव. घासून लाव. थांब थांब ही ठेवतो. हा लाव आता. लाव लाव बसेल हे लाव. तुझी बसेल नाही ते ही बसेल ना. तर गाईज आता मी मंदिराच्या इथे आलेले आणि यांची मज्जा मस्ती चालू झाली लगेच आल्या. मजा मस्ती काय नाही. हा विनो आहे ना, ह्याला काही टॉपिक भेटत नाही. बघा जेव्हा 5 करत असतो ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघा पूर्ण ब्लॉग मध्ये फक्त ना 5 केलेली आहे बस, बाकी काय नाही. आणि शाळा बघा बघा खूप सुंदर असं नंबर 1. ते मला बरं उलट माझ्या चष्म्याचा मला अँगलच बदलला. नवीन रायडर नवीन गाडी घेऊन आलेला रायडर. नवीन गाडी घेतली. येस नवीन FZ घेतली. पार्टी बाकी होती. गाडीची पार्टी बाकी. असं पार्टीचा विषय नाही. हा गॉगल लावून ती स्क्रीन दिसते काय बघ. स्क्रीन नाही ह्याला काय अर्थ नाही. तू गॉगल ला तिकडे चालला होता. हे पकड जरा मी गॉगल टेस्ट
तर गाईज हा गॉगल आहे, हे मला टेस्ट करायला सांगतोय, गॉगलची टेस्टिंग घ्यायला सांगताय. बघूया आता गॉगल टेस्टिंग. त्याला हे लावणार आहे ना, ते हे नाही अंडरस्टँड नाही आणलं छोटा. काय मस्त आहे की, फक्त ही दांडी तुटली. ती दाखव ना, 3,000. सॉरी गाईज, 3,000चा गॉगल आहे, ब्रँडेड, खूप एकदम त्याच्यामध्ये रेबेन प्लस प्राडा असं मिक्स, रेबेन प्लस प्राडा असं मिक्स आहे ते. टच केलं म्युझिक पण आणि इथं या साईडला गॉगल पण आहे. काय ते? नाही कॅमेरा, ह्या साईडला कॅमेरा पण आहे. आम्ही आता तुमची शूटिंग करतो, तुम्ही पाहू शकताय बघा. यार काय खतरनाक आहे यार गॉगल तुझा. आता त्यांनी मागितलं नाही फुटेज दाखवायला. नंतर त्याचा अँगल पहिल्याच राईड मध्ये काय हे बघा, आम्ही हेल्मेट घेऊन आलो एक आपल्याकडे बघा. विच ब्रँड ब्रो? 5,000. आज राईडला येतो म्हणून कधी भाव नाही यादगार राईड. तर आता आम्ही सर्व आलेलो आहे दूध पापेश्वर मंदिरामध्ये आणि इथे आमचं पाय मंदिरात जाण्याची स्वच्छता कुठे कुठे अकाउंट खोलून ठेवतो. सगळे जण आपले हातपाय धुत आहेत. आता आंघोळ करूनच मोकळा झालेला दिसतोय. माझी शूट कोणी झाली केस. R15 चालवत होतो, 110च्या स्पीडने डायरेक्ट इथं आलो. त्याच्यामुळे सगळं अंगावरती माती वगैरे होते ते आम्ही इथे सगळ्यांनी धुतले. आणि एक मला सांगायचं आहे की आम्ही सगळ्यांनी इथे जीन्स पॅन्ट घालून आलोय. फक्त हा आमचा एक छोकरा आहे, हा ट्रॅक घालून आला. गरीब आहे सांग, गरीब आहे. आमचं आधी ठरलं होतं सगळ्यांनी. गरीब आहे हे दाखव आणि गरीब आहे सांग ना. तर छोटा गरीब आहे. बोलतोय ना मी, थांब ना यार, पूर्ण माझं. आमच्या गँग मधील सगळ्यात गरीब माणूस आहे हा. हा माझ्या मामाचा मुलगा आहे. मी गरीब आणि हा गरीब अल्ट्रा. बघा, बघू शकता तुम्ही, कलर देऊन सोन्याच्या चैनी वापरतोय, कलर देऊन. ते बघा. बघा, खाली पाण्यात जाण्यासाठी तर बंदी आहे, सगळीकडनं गेट लावून घेतलेले आहेत. त्यामुळे पाण्यात तर काही जायला भेटणार नाही. या साईडला फोटो वगैरे मस्त आहे. तर या साईडला इथे वॉटरफॉलला गेलो होतो. इथे दर्शन घेऊन झाल्यावरती सगळे आपापलं फोटोशूट करतात. हां, हे बघा, इथे फोटोग्राफर रेडी झालेले ते चेतन चितपांचा फोटोग्राफर. आणि इथे मॉडेल आहे आमचं शुभम आगरे. हे कुठं फोटो काढायचा आहे तुला? चल. S24 अल्ट्रा पाहिजे, माझा नको, तुझा पण पाहिजे, त्याच्यात पण पाहिजे. डिमांड वाढते साल्याची. ब्रिजवरती फोटोशूट करून नेला, त्याच ठिकाणी फोटोशूट करून नेला आणि हां. तर गाईज आपण आलो आता फायनली दूध पापेश्वरला. हॅलो गाईज, नमस्कार. तर तुम्ही पाहू शकता आपल्या बॅक साईडला किती सुंदर व्ह्यू आहे. या साईडला हे बघा, फोटो काढतायत, बाकीचे हे तयार होत आहेत. हे बघा. तर काय आता आमच्या मंदिरात फिरून झालं आहे, फोटोशूट वगैरे करून झाले. वाजले किती? असं करतोस ना, लगेच टाईम नाही बघते. 12:15. 12:15 झालेले आहेत आता इथून आम्ही सवत काढायला चाललो आहे. कॅमेऱ्याची बॅटरीसुद्धा आता एकच नेमकी शिल्लक आहे, नाही वापरून संपवून टाकला मी. कुठे आहेत मित्रांसोबत फिरतो भाडा घेऊन.
3 किलोमीटरवरनं लेफ्ट आहे हा. आले तर गायज आता आम्ही ओणीमध्ये पोचलो आहे आणि सवतकड्याला जो रोड जातो तिथे आतमध्ये आलेला आहे. तर गायज आम्ही धबधब्याजवळ आलो आहे पण गर्दी खूपच दिसते. जवळपास 20-25 मोठ्या गाड्या आलेल्या आहेत तिथे. ते बाईकवरून आलेल्यांची तर गर्दी वेगळीच. उलटी टाक. तर काय आता आम्ही धबधब्याच्या इथे आलो आहे आणि शॉर्टकट जाऊया. स्लिप झालं तर लवकर तू बाबा सावकाश आहे. तू सटकलास की सगळ्यांना घेऊन जाशील. आरामात काय अरे आपण आलेली तेव्हा वाट पण साफ नव्हती. आता वाट तरी करून ठेवलं. वाटच नव्हती पहिली गोष्ट. बघू शकता अशी वाट आहे इथे उतरण्यासाठी आणि आमचा सन्मानने पॅन्ट आधीच वरती घेतलेली आहे. वाटणार ना असं नको रे विनू. तू थांब तू आरामध्ये. माझ्या सुजत ट्रॅकिंगचं त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. सुजत ट्रॅकिंगचं त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. तर बघा इथे अशी इथे मजा घेतात तिथे. आणि हा बघा समुद्रावर होतो. समुद्रावर चाललं म्हणणार होतो आता. आता आम्ही वॉटरफॉलच्या इथे आलो आहे. पाणी किती आहे बघू शकता तुम्ही.
झालाय यायला पाण्यात जाणार त्याचे पण नाही रेकॉर्ड हो. चल चल हात दुकान लागला धर पकड. हॅलो गाईज, आम्ही आलोय सवतकड्यावर. तुम्ही पाहू शकता गाईज, पण आम्हाला भिजायचं नाहीये गाईज. AI वाली व्हिडिओ बाई आहे माहिती आहे ना. किती बाई आहे ती. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलोय सवतकड्यावर. तुम्ही पाहू शकता आपल्या बॅक साईडला सवतकडा आहे बघा. पूर्ण खतरनाक असा व्ह्यू आहे. आणि हा इथं आपल्यासोबत हे मित्र आहे सगळं. तर गाईज बघू शकता आम्ही सवतकड्यावरती आलेलो आहे. हा माझ्या पाठीवर दिसतोय तो सवतकडा आहे, वॉटरफॉल आहे. तर त्या वरती पाणी येते. आज पाणी तरी कमी आहे. आम्ही लास्ट टाईम आलो तेव्हा खूप फोर्सने पाणी होतं इथे. आणि आमचे मेंबर्स काय पुढे यायला मागत नाही ते बघा. तुझा पण आहे मग तो कशाला आणलास. बघायचं आता आमचा वॉटरफॉलला वगैरे फिरून झालेले फोटो वगैरे काढून. आणि आता आम्ही घरी जायला निघतो इथून. तर तुम्हाला या काय तर काय आता आम्ही लहानच्यात आधी काहीतरी खायला थांबू किंवा इथे बाहेर फाट्यावरती. खूपच गर्दी होती आज इथे. तर चला मग गाईज, आता हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. कारण का आता मी डायरेक्ट काय इथून घरीच जाणार आहेत. बाकी सर्व माझा प्लॅन अजून काही फिक्स नाही. फक्त घरातले आमच्या म्हणत होते की उक्षीत जाणार आहेत म्हणून. तर त्यांना आता खाऊन वगैरे झालं की कॉल करीन. जर ते निघाले असतील तर मी डायरेक्टच इथून जाईन मग उक्षीमध्ये. आणि आता कॅमेऱ्याची बॅटरीसुद्धा संपत आली आहे. आता ही तिसरी बॅटरी आहे आजची. आणि तिन्ही बॅटरी आता लो झालेल्या आहेत. त्यामुळे मी तिकडचा काही ब्लॉग बनवू शकत नाही. तर तिथले काय फोटो व्हिडिओ नॉर्मल असतील ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला भेटतील. तर चला मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. हा ब्लॉग मी इथे एंड करतो. गुड बाय.